नमस्ते, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी आज बनवणार आहे साबुदाण्याची मऊसूत खीर। यासाठी मी इथं अचूक प्रमाण घेतलेलं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर साहित्य बघा काय काय घेतलं आहे ते। 1 वाटी हा भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्याच वाटीनं इथं 1 वाटी ही साखर घेतलेली आहे। छोटे 2 चम्मच तूप घेतलंय आणि इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहे, बदाम, काजू, अक्रोड, मनुके थोडे। 4 ते 5 विलायच्या कुटून घेतल्यात आणि इथं 1.25 कप हे दूध घेतलेलं आहे। ग्रॅमनं मोजायचं झालं तर 300 ग्रॅम दूध आहे। सर्वात पहिले पातेलं ठेवायचं आहे तापायला। त्याच्यामध्ये तूप टाकायचं। तूप गरम झाले की आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे। ड्रायफ्रूट थोडे फ्राय होऊ द्यायचे। कढई किंवा पातेलं घेताना तुम्ही जाड बुडाचं घ्या। माझं पातळ पातेलं असल्यामुळे ते बुडायला लागतं। असेच फ्राय करून घ्यायचे। फ्राय करून झालेत। आता आपल्याला परत त्याच पातेल्यामध्ये दूध टाकून घ्यायचं। अगोदर दूधच टाकायचं, साबुदाणा टाकायचा नाही। साबुदाणा जर अगोदर टाकला तर आपली ही साबुदाण्याची खीर मोकळी होत नाही। काही जण असे असतात की ते उपवासाला मिरची, मीठ खात नाही, त्याच्यामुळे साबुदाण्याची खीर बनवतात। तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा। दूध थोडं गरम होऊ द्यायचं। दूध गरम झालं की त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की आपल्याला त्याच्यातच लगेच साखर टाकायची, विलायची टाकून घ्यायची आणि ही खीर आपल्याला 5 मिनिटं उकळू द्यायची। सुरुवातीला आपल्याला ही खीर पातळ दिसते, पण नंतर थंड झाल्यानंतर घट्ट होते। माझे जे अक्रोडचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे होते तरी या पातेल्यामध्ये थोडेसे जळालेत ते। तुम्ही बघू शकता खीर बनवून रेडी झालेली आहे। जे साबुदाणे आहे ते एकदम मोकळे मोकळे झालेले आहे आणि मऊसूत शिजलेले पण आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट आपण काढून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी।